नमस्कार मैत्रिणींनो, आता पहा आमची काय चाललेली आहे इथे मस्त गरमागरम कांदा भजी पार्टी। ही भजी मस्त, त्यासोबत शेजवान चटणी आणि गरमागरम चहा। आणि ही भजी कशी बनवायची ते तुम्हाला मी लगेच सांगते। चला मग रेसिपी सुरू करूया। ही मी 4-5 कांदे कापलेले आहेत। ते कांदे सगळे कापल्यानंतर त्याच्या पाकळ्या रिकाम्या करून घ्यायच्या। आणि त्याच्यासाठी हे धने आहेत, धने मी दरदरीत असे वाटून घेतले आहेत। दरदरीत वाटायचे धने, त्याची टेस्ट छान लागती। बारीक पेस्ट नाही टाकायची। 2 चमचे तिखट टाकले, 1 चमचा हळद टाकले आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं कांद्यामध्ये। आपण मीठ टाकतो ना, मी मीठ टाकते ना त्याच्यामध्ये, तर मीठ टाकल्यामुळे काय होतं, त्या कांद्याला पाणी सुटतं। आणि पाणी सुटल्यानंतर हे थोडं थोडं असं बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकायचं। हे बघा, बेसन पीठ टाकून असं छान पैकी असं मिक्स करायचं। त्याच्यामध्ये पाण्याचा वापर जास्त करायचा नाहीये ह्या भाज्यामध्ये। जसं जसं असं आपण आपोआप त्या मीठ टाकल्यामुळे त्या कांद्याला पाणी सुटतं ना, आणि त्याच्यामध्ये वरतून थोडं 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 पीठ टाकत राहायचं। आणि अंगापुरतंच पाणी सुटतं तेवढंच पीठ टाकून ते छानपैकी असं मळून घ्यायचं। थोडासा पाण्याचा शिपका मारायचा, फक्त ओलावा हवा एवढाच। अशा प्रकारे बघा, मी थोडं 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 पीठ मिक्स करते। जसं जसं ओलं होईल आणि पाणी सुटेल तसं तसं मी एक एक चमचा असं पीठ मिक्स करून घेते। हे आपलं बेटर तयार आहे। आता मी कढईमध्ये तेल ठेवलेलं तापायला। तेल कडकडीत तापते का म्हणून मी थोडीशी एक भजा छोटा एक कांदा टाकून बघितला, तर तेल तापलेलं आहे। आता हे सगळी भजी अशी काढून घेते। बघा, अशी भजी सोडायचे। खूप चवदार कुरकुरीत भजे होतात हे बघा, वाह क्या बात है। सकाळचा मस्त आज रविवारचा हा नाश्ता आहे। तर आपण कांदा भजी खायचे म्हटलं तर आपल्याला रस्त्यावरती, गाड्यावर किंवा हॉटेलवर जावं लागतं। हॉटेलवर, मोठ्या हॉटेलमध्ये गेला तर ही कांदा भजी भेटत नाहीत। ही कांदा भजी खायचं असतात आपल्याला छोट्याशा कुठल्या तरी स्टॉलवर किंवा रस्त्याच्या हॉटेलवर जावं लागतं। तिथे खूप धूळ पडलेली असते वगैरे। हे बघायच्यासाठी मी घरची घरी ही भजी बनवते। चांगले असतात, तेल पण स्वच्छ चांगलं आपण क्वालिटीचं वापरतो। त्याच्याबरोबर ही मिरची पण मी काढलेली आहे बघा तळून। आणि हे बघा, छानपैकी असे ताट भरून भजे काढलेले आहेत। तर मी हे सांगत होते की तुम्ही हे भजे घरी करा, बाहेरचे न खाता। त्याच्याबरोबर मी ही गरमागरम चहा पण बनवलेला आहे। तर मी चहा आता ओतते कपामध्ये। हे बघा, शेजवान चटणी मी फ्रीजमध्ये करून ठेवलेली। ही शेजवान चटणीची रेसिपी मी उद्या टाकणार आहे, तर ह्याची पण रेसिपी तुम्ही नक्की बघा। तर अशा प्रकारे हे कांदा भजे, शेजवान चटणी, मस्त गरमागरम चहा, हा सकाळचा नाश्ता आपला अशा प्रकारे कंप्लीट तयार आहे। बघा, तर आता मी ताटात घेते। बाहेर सगळे वाट बघतात आहे, हॉलमध्ये तयार आहेत ह्या कांदे भज्यावर सगळे तुटून पडण्यासाठी आणि गरमागरम चहाची चुस्की घेण्यासाठी। ते बघा, शेजवान चटणी, कांदा भजी आणि कपात भरलेला आहे मी चहा। आता हे ताट घेऊन मी बाहेर जात आहे, जे याची आतुरतेने वाट बघतात आहे। मिरची पण टाकले सोबत, कांदा भजी सोबत मिरची असलीच पाहिजे। मस्त तिखट शेजवान, थोडंसं तिखट गोड आणि चहा मस्त त्याच्यावरती गोड, मजा येते। तर अशा प्रकारे हे आपलं ताट तयार आहे। तर हे ताट मी हॉलमध्ये जे नाश्त्यासाठी तयार बसले आहेत त्यांना खायला देते। तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।